नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. बदलापूर अत्याचार प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या सकाळच्या महिला बातमीदारांशी अवाचार्य भाषा वापरणारे शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष आणि बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या विरोधात अखेर 27 तासांनंतर बदलापूर पोलिसांनी ॲट्रॉसिटी अंतर्गत अभयभंगाचा गुन्हा दाखल केला आणि बदलापुरात राजकीय वजन असलेल्या म्हात्र्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रकारांना तब्बल 28 तासाचा लढा द्यावा लागला. तर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही पोलीस ठाण्यात ठिय्या दिल्यामुळे पोलिसांना नमते द्यावे लागले आणि बदलापूर येथील एका राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या शाळेत झालेल्या 2 चिमुरड्यावरील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सकाळच्या महिला बातमीदारांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. पोलीस प्रशासनातील मुजोरपणा बातमीसमोर आणताना त्यानंतर या घटनेविरोधात सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली आणि तब्बल 9 तास रेल रोक आंदोलने केले. गृह विभागाच्या आदेशाने शाळा प्रशासन आणि निराधाराविरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र तोपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या सकाळच्या महिला बातमीदारांना वार्ताहर करण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असताना माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी त्यांना गाठले आणि म्हात्रेंनी त्यांच्याबद्दल अवाचार्य भाषा वापरल्या, धमक्या दिल्या अशा बातम्या समोर आल्या आहेत. तर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी बदलापूर अत्याचार प्रकरणाचा निषेध करत तसेच वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकाची मागणी मागितली. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील तिथे पोहोचले. अखेर सहयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षकांना दिल्यानंतर सायंकाळी म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल झाले. सकाळच्या महिला बातमीदारांच्या अवाचार्य भाषा वापरल्याप्रकरणी वामन म्हात्रे यांच्या विरोधात विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. त्यांचा बचाव काढण्यासाठी सदर बातमीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर महिला बातमीदारांच्या बाजूने साक्ष देण्याविरोधातही मारहाणीची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केल्याचे समजते. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.